पुढच्या वर्षी जेव्हा गाणी तुम्ही डान्स बसवणार झी मराठी, तेव्हा आता नवीन डीजे वाले बाबू सापडले ना, अण्णांचा एक डान्स तुम्ही बघितलेला नाही. त्यामुळे आता पुढच्या वर्षी अण्णांना सुद्धा आम्ही ते गेटअप मध्ये बघू. पण जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना बाबा सगळे? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय सिंथॉल. तर मंडळी, कालच्या भागामध्ये कारे दुरावाची ही लाडकी टीम आपल्यासोबत होती आणि त्यांना मी विनंती केली होती की उद्याच्याही भागात तुम्ही आमच्या बरोबर असा आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्या आजही आपल्या बरोबर आहेत. सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आता येणार आहे अण्णांकडे. खरं तर अण्णांची व्यक्तिरेखा यापूर्वी इथे उल्लेख खूप वेळा झाला, पण अण्णांना पहिल्यांदा आम्ही भेटतोय. पण बरं झालं तुम्ही शोभापासून लांब बसलाय आज, मला फार बरं वाटतंय. त्या बघा ना कशा छान असं मोरासारखंच दिसत आहेत. मोरपंखी बुया आणि मोरपंखी साडी घालून. मोर म्हणजे मोरनी असं म्हणायचं. मोरनी, ये दिल मागे मोर ह्या अर्थाने मी म्हणत होतो, बाकी काही नाही. एवढं सुचतं मला रात्री. तर अण्णा, तुमचं मनापासून स्वागत. मला हेच विचारायचं की अनेक घराघरांमधून आता असं म्हटलं जातं की प्लीज अण्णांना त्रास देऊ नका, त्रास देऊ नका. पण ही भूमिका सुद्धा खूप लोकांना आवडली. तर काय दिलं या भूमिकेनं? या भूमिकेने मला अण्णा म्हणून एक ओळख दिली. अजूनपर्यंत मी अशा प्रकारची शांत आणि कमीत कमी संवाद असलेली भूमिका केली नव्हती. माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा इतकं शांत राहणं मला कधी जमलं नव्हतं. एक चांगला सासरा म्हणून मला ओळख. हो, घराघरात म्हणतात असे सासरे हवेत. आणि काही म्हाताऱ्या बायका वगैरे सुद्धा म्हणतात हो हे असंच असतं, सांभाळून राहिलं पाहिजे आपल्याला, असे सासरे हवेत. आणि सर्वोत्कृष्ट सासरे हा पुरस्कार पण तुम्हाला मिळालाय, त्यासाठी मनापासून अभिनंदन तुमचं. तर आता येणार आहे काकूंकडे, म्हणजेच मानसीजींकडे. खरं तर केतकर काकांना सुद्धा आम्ही इथं मिस करतोय खूप. तुमची जोडी सुद्धा खूप हिट झाली. जशी जय आणि अदितीची जोडी आहे तशी काकूंची आणि काकांची जोडी हिट आहे. तर या व्यक्तिरेखेनं काय दिलं? काकू ह्या इमोशनल इंटेलिजंट आहेत असं मला वाटतं, की एकीकडे भावनिक सगळा तोल सांभाळता सांभाळता चतुरपणे कुणाशी कसं वागावं, कोणत्या वेळी कुणाकडनं कसं काम करून घ्यावं, कसं कुणाला हँडल करावं हे त्या काकूंना बरोबर समजलंय. आणि त्याप्रमाणे म्हणून त्या सगळ्या घराचा तोल सांभाळतायत. अशी ही व्यक्तिरेखा जशी मी स्वतः नाहीये. मी खूप जास्त इमोशनल आहे. आणि जसं मला होता आलं नाही आयुष्यात, तसं ह्या भूमिकेमुळे मला जगायला मिळतंय. ही आनंदाची गोष्ट आहे. सगळ्या प्रेक्षकांना आठवत असेल की एक खूप फेमस सिरियल होती गोट्या नावाची, आणि त्यामध्ये तुम्ही आई होतात. आणि काल सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार सुद्धा तुम्हालाच मिळालेला आहे. वर्षे एवढी झाली, आता गोट्या मोठा झाला, पण आई मात्र सर्वोत्कृष्ट याच आहेत. धन्यवाद. हो, तुमचं अभिनंदन. आता येणार आहे शीतलजींकडे. शोभा ही व्यक्तिरेखा तशी निगेटिव्ह होती, पण काय दिलं या व्यक्तिरेखेनं? निगेटिव्ह असूनही असं काहीसं पॉझिटिव्ह असणं. म्हणजे माझा राग येतो आणि तरीही लोकांना ती आवडते, पटते. मला अनेक अशा मुली ज्या आता नवीन नवीन लग्न झालेल्या आहेत त्या भेटतात आणि त्या म्हणतात तू करेक्ट वागतेस. हो, म्हणजे आता त्यांचं असं म्हणणं की आधी तिचं नवीन लग्न झालंय, घरातली सगळी जबाबदारी तिने घ्यायला नको का? मग ती शिकणार कधी? सगळं तूच केलंस तर ती कधी शिकणार? असा हा जो एक वेगळाच युक्तिवाद त्यांच्याकडून माझ्यापर्यंत आल्याने मला एक खूप छान बेसच मिळाला. आणि एक कलाकार म्हणून जी ओळख शोभामुळे मिळाली ती खूप आनंद देते. ती एक आत्मविश्वास देते ऍक्टर म्हणून. आणि आता येणार आहे अर्चनाकडे, जिच्या मनामध्ये सुद्धा जयविषयी खूप भावना आहेत, पण ती व्यक्त नाही करत. आतापर्यंत तरी नाही केलेलं तिने व्यक्त, आणि तो तिच्याकडे लक्षही देत नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की एक लक्ष देणार आहे समोर, तू त्याच्याकडे जास्त लक्ष दे. अर्चना, तुझी व्यक्तिरेखा खूप गोड आहे, सगळ्यांना आवडते. तुला काय दिलं या व्यक्तिरेखेनं? मला या व्यक्तिरेखेने खूप प्रेम दिलं, म्हणजे लोकांचं खूप प्रेम दिलं, सहानुभूती दिली. आणि मुळात ही माझी पहिलीच सिरियल आहे, त्यामुळे मला खूप गोष्टी, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि आज मला खूप छान संधी मिळाली आहे की ह्या सगळ्यांना थँक्यू म्हणण्याची. मी फारशी अनुभवी नाही आहे, माझं अगदी या
सुरुवातच आहे, पण या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर काम करून आज मला खूप काही शिकायला मिळते आणि आज मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आज इथे उपस्थित नाही आहे त्यांनाही थँक्स म्हणायचं आहे की त्यांनी मला खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलं आणि एकदम पटकन आपलंसं केलं. सो थँक्यू सो मच. वा वा वा. आणि आता येणार आहे नवरे काकांकडे. जी व्यक्तिरेखा तुम्ही घराघरात पोहोचवलीत, नवरे काका, या भूमिकेनं काय दिलं? आत्तापर्यंत मी बऱ्याच सिरियल केल्या आहेत, तर माझ्या अंगातला सदरा आणि धोतर ह्याच्यातनं बाहेर काढून मला सफारीत आणलं. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे आतापर्यंत कुठल्याही ठिकाणी मला बायको नव्हती, ती ह्या ह्याच्यात मला बायको मिळाली. दिसत नाही ती. बायको नाही दिसत नाही, आम्ही समोरासमोर कधीच येत नाही, पण बायको म्हणायला एक कॅरेक्टर मला आलं. अच्छा. आणि मी आत्तापर्यंत कधी अशा कपाळाला आठ्या घालून बोललेलो नाही. ते मला ह्या कॅरेक्टरमध्ये करायला लागतं. काय हा कामं करताय का नाही, हा हे असं कायम बोलायला लागतं मला. आणि जसं तुमचं हे आहे, चला हवा येऊ द्या, तसंच आमचं एक झालंय, चला कामाला लागा. तुमच्या सिरियलमध्ये तुम्ही अँकर असं म्हणायला हरकत नाही. वा. आता येणार आहे तांगडे सरांकडे. हेही कॅरेक्टर प्रचंड फेमस झालं आणि जिकडे तिकडे तुमची क्रेज आहे. मला तुम्हाला विचारायचं उमेश सर, तुम्हाला या व्यक्तिरेखेनं काय दिलं आणि या फॅमिलीनं काय दिलं? माझी ही पहिली सिरियल आहे मराठीतली आणि मी गेल्या 10-12 वर्ष झालं मी नाटकात कामं करतो, प्रायोगिक नाटकात कामं करतो. तर मी फिल्ममध्ये आणि याच्यामध्ये काम केलेलं आहे, पण मला ह्या आपल्या सिरियलचं इतकं मोठं रीच आहे हे मला खरंच माहीत नव्हतं. आणि या कॅरेक्टरनं म्हणजे 2-3 एपिसोड झाले असतील तर लोकांनी ओळखायला चालू केलं बाहेर, आणि त्याची गंमत पण वाटाली. मग मला काम करताना पण खूप ऊर्जा मिळायला लागली, खूप मजा यायला लागली. गावाकडली लोक, त्यांना खूपच आनंद वाटतो की आता इतके दिवस काम करतो माहीत नाही, पण आता डायरेक्ट टीव्हीला दिसायला लागला, तो हे बेस्ट आहे, हे चांगलं आहे, हे असं. ते पण मला खूप शिकायला मिळतं बेसिकली, कारण हे माझ्यासाठी खूप नवीन आहे. आणि तरी मी ते अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतोय. मी त्या ढाच्यामध्ये म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की रुळण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं काही अंशी मी बऱ्यापैकी रुळलोय असं मला वाटतं. तर मंडळी, तुम्ही सगळे आज थुकरटवाडीमध्ये आलेले आहात आणि आमच्या थुकरटवाडीमध्ये एक केबल नेटवर्क आहे, त्याचं नाव आहे गुलकन TV नेटवर्क. तर या गुलकन TV नेटवर्कवरती वेगवेगळे कार्यक्रम होतात, ते सगळ्या महाराष्ट्राने आत्तापर्यंत पाहिलेले आहेत. पण आज पहिल्यांदा एक वेगळा कार्यक्रम इथे होणार आहे. खरं तर प्रत्येकाला असं वाटत असतं की समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे मला कळावं. थोडक्यात काय, तो खरं बोलतोय की खोटं बोलतोय. पण असं जर एखादं मशीन असेल तर, किंवा त्यातून आपल्याला कळलं तर की माणूस खरं बोलतोय की खोटं बोलतोय. असा एक कार्यक्रम पण टीव्हीवरती आला होता. त्यांचा होता सच का सामना. आमचा आहे सच्ची मुच्ची का सामना. तर बघूयात या नव्या कोऱ्या कार्यक्रमामध्ये आज कुणाला करावा लागणार आहे सच्ची मुच्ची का सामना. नमस्कार, मी राजू खमंग ढोकळावाला तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या अद्भुत असाधारण खेळात, ज्याचं नाव आहे सच्ची मुच्ची का सामना. अर्थात पक्का पापड पप्पा झापड. सच्ची मुच्ची का सामना अर्थात सच्चा पापड छक्का छापड. छक्का फाड का लिहिलं आहे? बिग बॉस चाहते हैं, तुम्ही जरा नीट वाचा. सच्ची मुच्ची का सामना अर्थात सच्चा पापड कच्चा पापड. हीच ती खुर्ची आहे ज्याच्यावर बसल्यावर सत्य बाहेर पडतं आणि झुरळी काय आहे मला काय माहित. तर आज या खुर्चीवर बसायला मी तुमच्यापैकी कोणाला तरी बोलवणार आहे.
ज्यांनी आताच बेस्ट कपल म्हणून अवॉर्ड घेतलाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जय आणि अदितीचं. भीती वाटते हो मला पण. मग पाठ कर. खूप हसू येते. आता अख्खा महाराष्ट्र हसणार आहे तुमचं सत्य जाणून घेतल्यावर. तर तुम्हाला इथे बोलवण्याची 2 कारणं आहेत. कारण नंबर 1, तुम्ही आजपर्यंत कधीच सत्य बोललेलं नाहीत. आणि कारण नंबर 2, आज फक्त तुम्हीच अवेलेबल होतात. गेम सुरू करण्यापूर्वी तुमची मनस्थिती कशी आहे, तुम्ही त्याला सामोरे जाल की न जाल हे तपासून घेण्यासाठी तुमची थोडी मेडिकल टेस्ट होईल. ती टेस्ट करण्यासाठी मी इथे बोलवतोय डॉक्टर भाऊरेक्स अल्पंचिनो टेली. टाळा चावी बनवून देणार. डॉक्टर ओके. हाय, हाऊ आर यू? डोंट वरी. ओके फाईन. ओके डॉक्टर. हां हां, घाबरू नका तुम्ही. मी नाही, यांची टेस्ट घ्या. बघा हे नॉर्मल आहेत हो. काय ॲबनॉर्मल. What's your name? सुयश. Oh, okay, okay. I know. इथे लक्ष द्या. इथे लक्ष द्या. बीपी बघणार ना? हा, यातला बीपी तुम्हाला. डोंट वरी. Okay. सरळ करा. हे फुल की हाफ काय फुल की हाफ काय कसं काय? फुल. स्लीवलेस. ओके ओके. युअर बीपी इज 2085. Okay, don't worry. And this patient and this is Kalyan Domboli Mahanagarpalika. And this. 1 मिनिट. हे काय मध्येच? मी प्रचार पण करते. कसला प्रचार? हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. तुमचा काय संबंध? मी राहतो तिथं म्हणून. मला सांगा, हे खेळासाठी तयार आहेत? येस, perfectly useless. Perfectly. Useless? Yeah, useless. Can I use my bag? तुम्ही मराठी बोला, मराठी. हा? आणि झेपेल तेवढंच बोला. One injection. हा, येस प्लीज. जरा हातवर काही नाही. प्लीज. या. काही नाही, मुंगी चावल्यासारखी जरा वाटेल. घाबरायचं नाही. अरे काय? What a fresh. What a. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही यातच द्यायचं.
आमचं मशीन आहे इकडे, तुम्ही बरोबर बोलताय की नाही ते आम्हाला तिकडे कळेल. जर तुमचं उत्तर बरोबर असेल कंटिन्यू डोंट वरी. तुम्ही बसता इथे. नो नो नो. जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला बक्षीस मिळेल. बक्षीस म्हणजे आता दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे बक्षीस इकडे आहे. तूप आहे, चणा डाळ आहे, रवा, मैदा, साखर अशा वस्तू तुम्हाला देण्यात येतील. तर अजून तुमच्या माहितीतली काही माणसं मी इथे बोलवणार आहे. तुम्ही चांगलेच ओळखता त्यांना. सर्वप्रथम मी बोलवतो ड्रायव्हर भारत यांना. अरे रामराव साहेब, रामराव. बरे आहे ना? मला सांगा, हे तुमचे ड्रायव्हर आहेत? नाही. खोटं बोलणार ना माणूस. अरे खोटं बोलणारचा माणूस दिवाळीच्या तोंडावर नाही म्हणून राहिला. टिळक आडनाव असल्यामुळे ह्या माणसाने एकच वाक्य पाठ करून ठेवलेलं आहे का हा माझा ड्रायव्हर नाही, मी याला पैसे देणार नाही. पण ते आजचं आवडलं नाही तुमचं. आजचं आवडलं नाही मला ते. काय 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 म्हणजे काय? गाडी धुतली नाही आज या माणसानं. गाडी धुत जा ना तुम्ही. आणि गाडी धुता कम से कम म्हणजे अंदरून साफ करत जा ना. ते प्रॉब्लेम माझा नाही. अहो कपडे खराब होतात ना. उद्या काय मार्केटमध्ये गेल्यावर लोक म्हणतात का अरे सुयश टिळकचा ड्रायव्हर बाकी ते मळके कपडे घालून राहते. कसं वाटतं ते? म्हणजे यांना नसेल पण आपली काही इज्जत आहे की नाही मार्केटमध्ये. मग आणि मी गाडी रात्रीची जरा हळू चालवत जातो. मी मागं झोपलेला असतो. जरा लक्षात ठेवत जा ना. एक मिनिट, हे मध्येच आहे फोन येतो. हां बोला. कुठं? सुपारी साताऱ्याला? अच्छा सलूनचं उद्घाटन आहे का? नाही दाढी करतील ना ते. दाढी कराल एखादी. हां सलूनचं उद्घाटन दाढी करायला पाहिजे की नाही? हां करतील. नाही माझे पण केस वाढलेत म्हणा सध्या. हां नाही काय हरकत नाही. किती म्हटलं? पैसे हां बरं 50,000 म्हणतात ते. हो म्हणा. हां ठीक आहे 1.5 लाख डन मग. हां ओके. हां नाही कॅश कम्प्लीट कॅश. बरं एक काम करा. ठीक आहे 1 लाख कॅश द्या आणि 50,000चा चेक काढा सुयश टिळकच्या नावानं. TDS कापून. हां ओके बसा. बरं. अरे बाबा हे कोण आहे? ते डॉक्टर आहेत. तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स नाही का? कॉन्फिडन्स नाही सांगा ना काही. कोण आहे तुम्ही? नाही ना माहिती. डॉक्टर खरोखरचे डॉक्टर? आई शपथ डॉक्टर. निलेश सावळेसारखे नाही ना? नाही खोटं नाही. बरोबर. बिग बॉस चाहते हैं स्वतःची वाक्य घेऊ नका. आला ना सोपा या. सर असं सॉरी असं चालतं ना? हो चालतं. आपलं कसं राहतं सर. मी गाडी तसंच बसतो. हां मला जमतच नाही. मला असं जमतच नाही. काय माहिती काय प्रॉब्लेम. यानंतर अजून एका व्यक्तीला मी बोलू इच्छितो. तुम्ही स्वतःची खूप काळजी घेता त्यासाठी एक माणूस नेमलाय फिटनेससाठी. मी बोलू इच्छितो कुशल यांना. एक मिनिट. सुट्या म्हणजे सुयश टिळक म्हणून सुट्या म्हणताय का त्याला? सुयश टिळक म्हणून काय सुट्या काय? मग उद्या टिकेकरांना उद्या उट्या म्हणाल. असं नाही. आम्ही मित्र म्हणून कधी पण त्याला म्हणलं जरा 5 रुपये देतो म्हणतो सुट्या नाही म्हणून आम्ही त्याला नाव ठेवलंय सुट्या. असं असतंय आमचं एकदम असं. अरे नवरे सर, आई शपथ सर, माय मोटिवेशन, माय इन्स्पिरेशन सर. नमस्कार सर. हे माझी मोटिवेशन आहेत ते. कसं काय? लहानपणापासून आई त्यांचे फोटो दाखवायची आणि मला म्हणायची ह्यांच्यासारखं व्हायचं नसेल तर व्यायाम करत जा. तेव्हापासून मी व्यायामाला लागलो. पण तुम्ही त्यांच्या बॉडीवर असं जाऊ नका. सिरियसली सांगतो तो माणूस डेंजर आहे. अरे 60 किलोचे वजन अशी उचलतोय. काय सांगता?
सर प्लीज इकडे या सर प्लीज. सर प्लीज. Come on, sir. अरे अरे Sir, अरे, come on. अरे जीव Come केवढा. on, sir. शाबास. बढ़िया बढ़िया बढ़िया. क्या बात सर है. जबरदस्त सर. थँक्यू सो मच सर. उचलून दाखव. हा सर. उचलून दाखव. या सर प्लीज सर. अरे आई शपथ सर तुम्ही लय डेंजर आहात सर. शपथ सांगतो. यार जबरदस्त केली पण हे बॉडी तुम्ही कुठे भेटते हे? हा बॉडी कुठे भेटते? काय नाही ऑर्डर दिली की कॉस्ट्युम वाले आणून देत आहेत. यानंतर तुमच्या अगदी जवळची व्यक्ती तिला मी बोलवू इच्छितो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुमची कामवाली आलिया बुगडे यांचं. कॅमेरा कुठे? कॅमेरा सगळीकडे आहेत. मला सांगा तुमचं नाव आलिया कोणी ठेवलं? नाही ती काय ज्यांच्याकडे मी काम करते त्यांनीच ठेवलंय. ते म्हणतात आलिया तर आलिया नाही तर उडत गेली या. म्हणून त्यांनीच ठेवलंय. अग बाई काय सांगू आता या बाई बद्दल. दिवसभर डायट 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 आणि डायट करत असते ही. हा दिवसभर डायट करते. इतकं डायट करते लोक कौतुक पण करतात. पण रात्री घरी येते आणि घपा गप खात सुटते. हा पण काय म्हणा सुग्रण आहे. सुग्रण आहे पोरगी. सुग्रण इतकी सुग्रण आहे इतकी सुग्रण आहे इतकी सुग्रण आहे की परवा तिने खोपा करून ठेवला. वा वा सोपा केला असता तर बसायला उपयोगी झाला. या मॅडम इकडे या. या मॅडम. ही आहे का जागा माझी? या या बसा ना. तुमच्या माझ्या बाजूला बसा तुम्ही. या बस दादा शेफ आहे बसा काय टेन्शन. थोडं सरकून बसा. हा सरकून बसा. एवढी जागा लागते एवढीच आहे. आता आपण खेळाला सुरुवात करूया. आदिती मॅडम तुमच्यासाठी पुढील प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्हाला 1 किलो डालडा मिळेल. तर तुमच्यासाठी प्रश्न. तुम्ही लहानपणी कधी कुठल्या विषयात नापास झालायत का? नाही. नक्की? नक्की कधीच नाही. कधीच नाही. तर बघूया हे उत्तर बरोबर आहे का चूक. प्लीज आम्हाला सांगा. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. ते संध्याकाळचं आहे ना तुझं. हे उत्तर चुकीचं आहे. अरे देवा बरोबर उत्तर द्यायचं ना. शेवटचा डालडा घरात बघून किती वर्ष झाली माहितीये. आमच्याकडे प्रूफ आहे. आम्ही असंच नाही बोलत. अरे बाप. प्लीज यांचं प्रगती पुस्तक आणा. अरे देवा मेले मी कंप्लीट. डेंजर गेम. डेंजर आहे गेम या. इतिहास 9 मार्क. गणित 10.5. भूगोल 1.5. भूगोल 1.5. अर्थशास्त्र अर्धा. विज्ञान 12.5. आणि अज्ञानात तुम्ही पास झालेला 100 पैकी 100. अजय तुम्हाला गाण्यांची फार आवड आहे. तुम्ही मराठी ॲक्टर आहात. हो. मराठी फॅन्स तुमच्यावर प्रेम करतात. पण तरीही गाणी मात्र तुम्ही साऊथची ऐकता. तुम्हाला काय बाहुबली व्हायचंय? हो. बघूया हे उत्तर बरोबर आहे का चूक. प्लीज आम्हाला सांगा. हे उत्तर हा बरोबर आहे. जी बॉस माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही अजून टिळक साहेबांचा डान्स बघितलेला नाही. सुयश साहेबांचा
तर ह्या गाण्यावरती त्यांचा डान्स पण झाला पाहिजे. एक ट्रेनर मला या गाण्यात डान्स करायला ट्रेन करेल तरच मी नाचेन. हा मी नाचन ना सर. मी चला. चान्सच बघतो यांना कधी दाखवू माझा डान्स. सर प्लीज आदिती कसं हा डान्स चुकलेला आहे. अरे यार. हा साऊथचा डान्स नव्हता. हा फार फार तर साऊथ मुंबईचा वाटला. तुम्ही जो डान्स करता किंवा गाणी ऐकताय याचा या लोकांनाही भयंकर त्रास होतो. तर विचारूया कुशल बद्रिके यांना. सर म्हणजे त्यांचं साऊथकडे थोडा ओढ आहे मला माहिती आहे सर. म्हणजे ते मला नेहमी म्हणतात की मला साऊथची बॉडी करायची आहे, साऊथची बॉडी करायची आहे. मी म्हणलं जरा वेस्टकडे बघा तिकडे दुर्लक्ष होतंय. वा क्या बात आहे. साऊथकडे बघता बघता वेस्टकडे दुर्लक्ष. सर तुम्ही तुमचं मत मांडणं माझं झालंय सर. नाही माझं काय मत आहे. माझे अत्यंत जाम मला साऊथ ते ज्या आवडी निवडीचा मला फार तसा त्रास होतो. का सारखं आपले यांचे इडली वडे इडली वडे इडली वडे. या माणूस म्हणजे इतका फॅन आहे का बटाटा वड्याला भोग पडून खातो देऊ. सांगा मी म्हणलं मग डायरेक्ट मूग वडे काच खात नाही त्यात बटाटा नसतो म्हणजे असा प्रॉब्लेम आहे या माणसाचा. डॉक्टर तुमचं काय म्हणणं आहे? मला म्हणायचं कल्याण डोंबिवली या मुद्द्यावर बोला. हा याच मुद्द्यावर बोलतोय. जसं साऊथ डेव्हलप झालेले तसं कल्याण डोंबिवली महानगरपालिका डेव्हलप झाली पाहिजे. तिकडचे रस्ते तिकडची वीज पाण्याचे प्रॉब्लेम मिटले पाहिजे. बरोबर. आणि याच्यासाठी मी झटत आहे. नाही दादा तुम्ही प्रश्न विचारलात तर मलाही मांडायचंय. या माणसांनी खरंच मला खूप हैराण करून ठेवले. म्हणजे अनेक वर्ष मी त्यांच्याकडे काम करते पण हा माणूस सगळ्या भाज्या मला खोबरेल तेलात बनवायला लावतोय साऊथ इंडियाच्या प्रेमामुळे आणि स्वतः डोक्याला गोड तेल लावून कामावर जातो. दिवसभर गाण्याचा धिंगाणा घरामध्ये काही विचारू नका. अदिती खूप वाचता म्हणे तुम्ही. वाचन फार आहे तुमचं. सिच्युएशन मधनं वाचते ती. प्लीज प्लीज जोरदार टाळ्या प्लीज. एक काहीतरी मिळालंय आपल्याला. वा 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 क्या बात आहे क्या बात आहे. झी बॉस चाहते सुयश टिळक यांना चला वायुद्यामध्ये घ्या. नाही नका नका हे नाही उगाच तुम्ही आमचं काय ते घरी लेकर बाळ उपाशी राहत. चला तुम्ही सर. तर वाचनाची फार आवड आहे तुम्हाला. काय काय वाचलंय? मॅकबेथ. अच्छा व्हेरी नाईस. आय नो. डॉक्टर मॅकबेथ म्हणजे काय? मॅकबेथ म्हणजे कल्याण डोंबिवली बस. तर तुमचा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही अनेकांकडून पुस्तक वाचायला घेता पण ती त्यांना परत देत नाही. हो की नाही? नाही. प्लीज आम्हाला सांगा हे उत्तर बरोबर आहे की चूक? परत देत नाहीस. हे उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही पुस्तक परत देत नाही. नाही पण माझा थोडा वेगळा एक्सपिरियन्स आहे. माझ्याकडनं मॅडम पुस्तक घेऊन गेल्या होत्या पण त्यांनी मला 2 तासात परत दिलं. एवढं जाडं पुस्तक होतं. 2 तासात मॅडमनी परत दिलं मला. का? मॅडम म्हणल्या की ह्याच्यात फक्त पात्रांची नावं आहेत काही स्टोरीच नाहीये. तेव्हा मी क्लिअर केलं की ही टेलिफोन डिरेक्टरी आहे. सेम माझ्याकडे आलं द्या म्हणला भाऊ हे जाडजूड पुस्तक द्या. मॅडम पुस्तक नाही ते डिक्शनरी आहे. म्हणलं मला कुठं वाचायचं आहे खेळ ठोकायला न्यायचं आहे. आयच्या कॉमेडी मला करतात त्या कधी कधी. डॉक्टर तुम्हाला काय वाटतं यावर? मला एवढंच म्हणायचं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका लायब्ररी. काय चालू आहे तुमचं कल्याण डोंबिवली दुसरे शहर नाही आहेत काय? हे बघा ते तुमच्यासाठी असतील. ही माझ्या पोरांची नाव आहेत. काय? पोराचं नाव कल्याण मुलीचं नाव डोंबिवली. आणि महानगरपालिका हे माझ्या बायकोचं नाव. मी त्यांचं बोलतो त्यांचं भविष्य मला नको का बघा. बायकोचं नाव महानगरपालिका.
घ्या मग स्टँडिंग कमिटीची मीटिंग. काय 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 बोलताय तुम्ही? हे काय याला अर्थ आहे का? कसं बोलतं ते? तर तुमचा पुढचा प्रश्न आहे. की सिरियलमध्ये तुमचं लग्न झालंय हे तुम्ही लपवता, पण ह्या गोष्टीचं उत्तर न लपवता द्या. तर मला सांगा, नवऱ्यांना रजनी आवडते की नाही? व्हेरी पर्सनल होत चालले. या प्रश्नाचं उत्तर मला हवंय, पूर्ण जनतेला ऐकायचं आहे. नवऱ्यांना रजनी आवडते की नाही? हो. हो. आम्हाला सांगा, हे उत्तर चुकीचं आहे का बरोबर आहे? हे उत्तर बरोबर आहे. याचा प्रूफ तुम्ही काल बघितले. थँक्यू सो मच. या एका प्रश्नाचं उत्तर फार बरोबर दिलेलं आहे बरोबरच असणार. आणि कॉंग्रॅच्युलेशन. काल नवरे रजनी बरोबर ज्या पद्धतीने नाचत होते त्यावरनं मला बरोबर आहे. सर खरं सांगा, मॅडम मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही तुम्ही चांगले नाचता सर? इथं सांगा. हो की नाही सांगा फक्त. बोला सर फक्त, म्हणून तुम्ही नाचलात की नाही? आणि तो जो काही डान्स होता तो आम्हाला. नवरेंचा डान्स आपण बघितला, पण नवरेंना आज फाईट देणार आहेत राजन भिसे. क्या बात आहे. तर आता आम्हाला जाणून घ्यायचं की का रे दुरावाच्या सेटवर काय गंमत असते, कारण एवढे सगळे अवली लोक एकत्र येणार म्हटल्यानंतर गंमत तर होणारच होणार. कारण ऑफिसमध्ये सुद्धा जी गंमत चालू असते मी बघितलंय, तशी शूटिंगच्या सेटवर सुद्धा असणार, आणि ती आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेला जाणून घ्यायची आहे. तर सुरुवात करतो तावडे सर तुमच्यापासून, कारण तुम्ही तर हेड आहात अशा गमती जमती करणाऱ्यांची. आमची सुरुची आहे ना, सुरुची ती एका प्रदेशात राहते. हा. आणि काय होतं की तिकडनं लांबून येते, तर ती कुठल्या प्रदेशातून येते. आता एवढं ते रिमोट प्लेस आहे ती ज्या ठिकाणी राहते. अच्छा. आता त्यामुळे ती जेव्हा येते तेव्हा ती अप टू डेट येते, पण तिकडे जाताना का आम्ही इमॅजिन करतो काय तिकडे जाऊन कशी जात असेल, ती तिकडनं कशी येत असेल. तर ती ज्या प्रदेशात राहते त्या प्रदेशाची भाषा मी एक डेव्हलप केली, ती भाषा ती असेल. तर ती जेव्हा सांगते की बाबा माझं आता शूटिंग 9ला आहे, तर तिच्या भाषेत ती वरती डोंगरावर उभ्या असलेल्या आपल्या पालकांना सांगते, अबाली जे लोणाला आम्हाला 9ची शिफ्ट म्हणजे मग वर्ण पालक तिचे विचारतात, अबा जुला नका देशो मला आलं माझ्या पॅकअप कधी बोल बंद गेले बागा मला माग होला असे दे 11 वाजता पॅक होल. ती तुला का त्रास देतात असं मला कळलं नाही. तिची डेव्हलप ती काय ऍक्च्युली काय माहिती ना, त्या प्रदेशातून येते तर खूप कष्ट करून इकडे येते. मग इकडे डोंगरावरून उतरल्यावर गाडी पार्क केलेली असते, तिकडे कपडे वर व्यवस्थित घालून मग ती कपडे त्या कपड्यात सेटवर. नाही तिला छळताय तुम्ही. हे छळत नाही, ऍक्च्युली फॅक्ट आहे ती. कारण कसं की अजून डेव्हलपमेंट व्हायचे तिकडे. आता सध्या तिकडे खडू लॉन्च झालाय. खडू लॉन्च झालाय म्हणजे मागच्या महिन्यात स्टो लॉन्च झाला होता. अच्छा. आता एक 7-8 महिन्याने ट्यूबलाईट लॉन्च होते तिकडे. असे खूप डेव्हलपमेंट होत आहेत तिकडे. आणि तिकडे कसं असतं की मग त्यांचं एक नॅशनल अँथम असतं, जिंगाला जिंगाला हू जिंगाला हू, तर ते नॅशनल अँथम आहे त्यांचं. मी रोज लांबून येते, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तू आदिवासी पाड्यातून येतेस आणि सगळे मला खूप त्रास देतात या एका गोष्टीवरून. मला फक्त एवढंच विचारायचं, येतेस कुठून तू? मी ठाण्याहून येते. अरे मग कुठून लांबून येते ही? असं का तुम्ही चिडवता तिला? ठाण्यातनं येणारे बरेच जण असतात, पण हिचा एक आविर्भाव येतो त्याबरोबर की मी कशी लांबून येते. लांबून त्यामुळे हे सगळं सुरू झालंय.
आणि कसं मला किती स्ट्रगल आहे की मी एवढ्या लांबून प्रवास करतोय. त्यामुळे मग आम्ही तो प्रवास महत्वाचा आहे म्हणून आम्ही त्याचं महत्व तिला रोज जाणवून देतो. मला जय तुला आता विचारायचं की एवढं तू नाव कमावलेलं आहेस, सिनेमे पण तुझे येत आहेत, पुढे भविष्यात सुद्धा येतील. आईबाबांना कसं वाटतं मग घरी? छान त्यांना वाटतंच, फक्त खूप आठवण येते मला त्यांची आणि त्यांनाही माझी, कारण मी शूटिंगमुळे मुंबईतच असतो पूर्ण वेळ. सो पुण्याला जाणंच होत नाही, त्यामुळे खूप आठवण येत असते सतत एकमेकांची. क्या बात आहे, त्याच्या डोळ्यातच ती आठवण दिसते मला. म्हणजे ममाज बॉय असं म्हणतात तुला, ते खरं आहे का? हो, मला ममाज बॉय म्हणतात कारण आईचा खूप विशेष जीव आहे माझ्यावर आणि आमचं फोनवर पण फार कमी बोलणं होतं आणि जेव्हा केव्हा होतं तेव्हा माझ्या फक्त एका हॅलोमध्ये आईला बरंच काही कळलेलं असतं. तशी तिने इथे काही माणसं पण पेरून ठेवले तसं माझा अंदाज आहे, कारण तिला सगळंच माहिती असतं, तिला सगळंच कळतं. मी नुसतं कधीतरी फोन केला तरी तिला कळलेलं असतं काहीतरी बरं वाईट झालंय किंवा काहीतरी खूप छान झालंय. वा वा. पण सुयश, तू म्हणालास की आईची जेव्हा आठवण येते तेव्हा मी तिला फोन करतो आणि हॅलो म्हणतो, पण एका हॅलोमध्ये सुद्धा तिला कळतं की काय चाललेलं आहे किंवा मी कसा आहे किंवा मला आठवण येते. ही जी थुकरटवाडी आहे ना, हे जादूचं गाव आहे. हॅलो म्हणून बघ एकदा. हॅलो. अरे वा. मैं कभी बतलाता नहीं पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ, यूं तो मैं क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुयश टिळकच्या आई बाबांसाठी. कसं वाटलं सरप्राईज? मी हल्लोय आता, मला काही शब्द नाही सुचणार. तुझे सब है पता. खूप भारी वाटतंय मला आणि थँक्यू. चला हवा येऊ द्या सगळी. तुम्ही ग्रेट आहात यार. तुम्ही काय बोलू मी, मला कळत नाही, कारण ह्या दोन खूप स्पेशल व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यातल्या की ज्यांच्यामुळे मी आज इथे आहे. बेसिकली हा कार्यक्रम आम्ही नेहमी पाहतोय, त्याच्यात हा योग आला आहे तो सुयशमुळे. त्याच्या मेहनतीचं फळ आहे. आता ॲक्च्युली त्यालाही सरप्राईज द्यायचं होतं आणि ते घडले आज, कारण काही वेळेला सरप्राईज राहत नाही. त्याची मेहनत अजूनही आहे. त्याला जे काय रोल्स करायचे आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये त्याला यश मिळावं अशी इच्छा करतो मी. वा 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 वा. आई, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ॲक्च्युली चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आम्ही रोज घरी बसून बघत असतो आणि तुम्ही सगळे खूप मजा करता इथे आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो तुमचा कार्यक्रम बघून. आणि आज इथे यायला मिळालं ते पण सुयशमुळे आणि तुमच्या सगळ्यांमुळे, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि कारे दुरावाला खूप खूप अभिनंदन, कारण त्यांना खूप छान यश मिळालं आहे. आणि जय आदितीला सुद्धा, दोघांचं खूप अभिनंदन. पण आई येणार म्हटल्यानंतर त्या रिकाम्या हाती आलेले नाही आहेत. एक सरप्राईज आणखीन आहे, ते सरप्राईज आणूयात मग सगळ्यांसाठी. सर, माझा जेन्युइन प्रश्न आहे. मी एक प्रेक्षक आहे झी मराठीचा, कार्यदुरावा मी रेग्युलर बघतो. राजन भिसे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की सर काय कारण आहे नेमकं की तुम्ही सुयश टिळक साहेबांना जावई म्हणून एक्सेप्ट करत नाही? काय करत नाही? एक्सेप्ट. हां, त्यांचं क सायलेंट आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी जयला ऍक्सेप्ट करत नाहीये. सुयश टिळकचा याच्याशी काही संबंध नाही. सॉरी सर, मला माफ करा. जयला काय एक्सेप्ट करत नाही आहात? तर ऍक्सेप्ट मी एवढ्यासाठी करत नाही कारण त्यांनी माझ्या मुलीला माझ्या घरातून पळवून नेलंय, म्हणून माझा राग आहे त्याच्यावरती. बाकी काय नाही. बाकी तसा मुलगा चांगला आहे, तो मलाही माहिती आहे. ओके सर, म्हणजे हे उत्तर ऐकून माझं मन एकदम हेलावून गेलं सर. सर, दुसरी कुठली मुलगी आहे का तुम्हाला? तुझ्या शेजारी एक रिपोर्टर बसलात हिंदी, त्याच 4 वेळा मार खाऊन झाला. तर आता या मंचावरती मी त्या व्यक्तींना आमंत्रित करणार आहे, खरं तर ज्यांच्या कल्पनाशक्तीतून ही मालिका पुढे जात असते. या मालिकेचे लेखक
अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करणार आहे प्रल्हाद कुर्तडकर, किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांचं. जोरदार टाळ्या. मुळात शोचं नाव जरी कारे दुरावं असलं तरी प्रेक्षकांशी खूप जवळीक साधणारा हा शो आहे. त्यामुळे खूप मजा येते आणि आम्हाला खूप प्राऊड फील होतं आहे की आम्ही या टीमचा पार्ट आहोत. आणि 9 अवॉर्ड्स खूप छान वाटतं. म्हणजे सगळेजण ते कॅरेक्टर पोहोचवतात. म्हणजे लिखाणात जी मजा ती पुन्हा आम्हाला बघायला मिळते. लिहिलेलं पोहोचवणं हे खरंच ग्रेट आहेत सगळे. वा वा, क्या बात. आणि तुम्ही ग्रेट आहात कारण तुम्ही ते लिहित असता. लेखक नेहमीच ग्रेट असतात हे मला लेखक झाल्यावर कळलं. तर या सगळ्यांना या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे मिळते एक छानशी छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, तुम्हाला हसवायला आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात नवीन सेलिब्रिटीजसह, नवीन विषयासह. तुमच्या लाडक्या कार्यक्रमाचेच नाव आहे चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय सिंथॉल. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या.